नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहे पोह्यांचे अप्पे. हे अप्पे बनवताना खूप वेळेस प्रॉब्लेम येतो, बनले जात नाही. तर ते कसे बनवायचे ते आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर इथे आपण साहित्य बघूया. 1 वाटी पोहा, 1 वाटी दही, अर्धा वाटी रवा, शिमला मिरची अगदी अर्धी घेतली आहे, हिरव्या मिरच्या 3 ते 4, 1 चमचा जिरे, चवीनुसार मीठ, थोडीशी कोथिंबीर, अर्धा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला बिया काढून, मध्यम आकाराचा 1 कांदा आणि किसलेलं गाजर, पाव चमचा खायचा सोडा. आता इथे पोहे धुवून घ्यायचे. जे आपण कांदा पोहे बनवतो ते पोहे आहेत. तर इथे धुवून घ्यायचेत आणि पोहे धुवून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. 10 मिनिटासाठी भिजत ठेवायचेत. आता हे पोहे भिजलेले आहेत. तर हे पोहे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचेत. अगदी खूप बारीक नाही, पण थोडे फिरवून घ्यायचेत मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर इथे 2 वेळेस मी थोडे थोडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पोहे फिरवून घेणार आहे. अशा प्रकारे पाणी न घालताच आपल्याला हे पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचेत. आता यामध्ये सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. दही खूप आंबट असं वापरायचं नाही. आता हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे. हे बॅटर खूप पातळ असं बनवायचं नाही, घट्टच ठेवायचं आहे. तर त्यामुळे पाणी घालताना थोडं थोडंच पाणी घालायचं आहे. चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आपल्याला इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर खायचा सोडा पाव चमचा तो पण आपल्याला इथे घालून घ्यायचा आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटासाठी हे भिजत ठेवायचं आहे. 10 मिनिटं भिजल्यानंतर हे मिश्रण अजून घट्ट होईल, कारण यामध्ये आपण थोडा रवा घातलेला आहे आणि त्याचबरोबर पोहा पण पाणी ऑब्झर्व करून घेणार, त्यामुळे हे मिश्रण घट्ट होणार. पोह्याचे अप्पे असल्यामुळे आपल्याला हे मिश्रण असं घट्ट ठेवूनच अप्पे तयार करून घ्यायचे आहे, म्हणजे चांगल्या प्रकारे अप्पे बनतात. नाहीतर बहुतेक वेळेस अप्पे याचे बनत नाही. गरज वाटल्यास पाणी घालायचं आहे आणि चुकून कधी बॅटर पातळ झालं तर त्यामध्ये थोडासा रवा ॲड करायचा आहे. गॅसवरती पॅन गरम करायला ठेवायचं आहे. पॅन गरम झाल्यानंतर तेल लावून घ्यायचं आहे. आता अप्पे पात्रामध्ये चमच्याने बॅटर घालून घ्यायचं आहे. सुरुवातीला अप्पे पात्र खूप गरम असेल, त्यामुळे कडेने अगोदर अप्पे घालून घ्यायचे आणि नंतर मध्ये घालायचे. नाहीतर अगोदर मध्ये अप्पे घातले तर अप्पे पात्र गरम असल्यामुळे मधले अप्पे जळतील. त्यामुळे आपण अगोदर कडेने घालून घेऊया. तर अशा प्रकारे हे बॅटर घट्ट करून आणि तुम्ही पोह्याचे अप्पे तयार करून बघा, नक्की तुमचे बनतील. बॅटर कधी पातळ झालंच आणि तुमच्याकडून अप्पे बनत नसेल तर बॅटरमध्ये थोडासा रवा ॲड करायचा आहे, म्हणजे व्यवस्थित अप्पे तयार होतील. तर अशा प्रकारे या गोष्टींची काळजी घेऊन अप्पे तयार करायचे. नक्की तुमचे पोह्याचे अप्पे बनतील. अशा प्रकारे तेल सोडून आणि झाकण ठेवायचे 4 ते 5 मिनिटासाठी. 4 ते 5 मिनिटं झाल्यानंतर झाकण काढायचं आहे आणि अप्पे आपल्याला दुसऱ्या बाजूनी पण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला असे चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचे त्यावरती. तर एका बाजूने आपले गोल्डन ब्राऊन असे झालेले आहे. तर आता हे पलटी करायचे आणि पुन्हा वरनं थोडंसं तेल सोडून झाकण ठेवायचे 4 ते 5 मिनिटासाठी. गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि चांगल्या प्रकारे गोल्डन ब्राऊन होऊन द्यायचे. झाकण काढून घ्यायचं आहे आणि हे अप्पे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. टोमॅटो केचप किंवा चटणीसोबत हे अप्पे खायला छान लागतात. तर कशी वाटली तुम्हाला ही पोह्यांच्या अप्प्यांची रेसिपी कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.